लोकांमध्ये तुम्ही जर आलात तर ते सत्य लोकातून आलात, आणि सत्य लोकांमध्ये कोण आहे? ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे. ब्रह्मदेवाच्या घरून तुम्ही आलात. हो, इथे पृथ्वी तलावर तुम्ही आलात. तुम्ही ज्या देवाची भक्ती कराल तिकडे जाल. शंकराची केली कैलास पर्वतावर जाणार, गणेशाची केली कैलास पर्वतावर जाणार, सूर्याची केली सूर्यलोकात जाणार, चंद्राची केली चंद्रलोकात जाणार, मंगळाची केली मंगळ लोकात जाणार, सप्तपाताळामध्ये बळीराजाची केली सप्तपाताळात जाणार. ज्याची पूजा कराल तुम्हाला या पृथ्वी तलावर येण्यासाठी एकच मार्ग आहे. जाण्याचे भरपूर आहेत, कितीतरी मार्ग आहेत, बरोबर, पण येण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे आईचे कोक. बरोबर, येण्याचा मार्ग एक, जाण्याचे भरपूर आहेत. म्हणून या आदि माया शक्तीला तुम्ही आमच्या गावात कीर्तन झालेलं आणि सर्व कीर्तन झालं, सांगता होण्याची वेळ आली. त्यांनी सांगितलं ते हँडवेल पाहिला, म्हणे इथे लेडीज कीर्तनकारी येतात का? नाव तर नाहीये. तो म्हटले हो येतात. आता ऋषालीताई गायकवाडांचं पण तिथे गुरुवार्यांचं तिथे कीर्तन झालेलं, आणि मग मी एकट्याने ऑब्जेक्शन उचललं होतं. म्हटलं तुम्ही असं काय म्हणू शकता की इथं येऊ देऊ नका म्हणे बाईला इथं कीर्तनाला येऊ देऊ नका. मी एकट्याने ऑब्जेक्शन उचल, पूर्ण गाव बाजूला आणि मी बाजूला. पण जे सत्य आहे ते सत्यच राहणार. आणि म्हणून संत हे परखड आणि सत्य भाषा बोलतात. म्हणून लोकांना ते कडू वाटतं, पण ते थोड्या टाइमासाठी कडू वाटतं. चालेल, काय हरकत नाहीये, बरोबर. आता उशीर बराच होत आलेला आहे. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साकर, तसा देहात हो ईश्वर. देव देहात देहात, कावो जाता मंदिरात. तुका मने मूड जना, देव देहात का पाहिना. विठ्ठल 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 देव देहात देहात, काव जाता मंदिरात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही देवाची ओळख करून घेत नाही, सुस्वरूप जाणावे आणि गुरुमुखी आळवावे. गुरुमुखातून ते आळवल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणून दादा हो, आज कीर्तनाला जरी तुम्ही आलात,
माझ्यामुळे किती किती लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत? जरा हात वर करा. अरे बाबा बरेच आहेत. तुमच्या नाहीत का? ऐका, आमच्या इकडे प्रमाण कमी आहे. जुन्नर तालुक्यात, तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये प्रमाण कमी आहे. म्युन्सिपाल्टीची गाडी आली, धर कुत्र टाक गाडी, धर कुत्र टाक गाडी, धर कुत्र टाक गाडी. पण एका कुत्र्याला हात नाही लावला ज्याच्या गळ्यामध्ये पट्टा होता. त्याला कोणीतरी मालक आहे. कोण आहे? त्याला कोणीतरी मालक आहे. तसं हे तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळा असेल तर तुम्हाला तो मालक बनेल आणि पुढे मागे उभा राही सांभाळीत आली या आघात निवारया. दादा हो, या वारकरी संप्रदायाचे जे नाम आहे, एक नाम तारी, बाकी सब दुनियादारी. मी तर दुनियादारी म्हटले, हे दुकानदारी म्हटले. काय फरक आहे? भगवंत एक, नाम एक आहे सोपं. मग आम्हाला काय झालं? आम्हाला कुठं गुंता पडलाय तेच काय कळानी. राजावर टाइम जाऊ देऊ नका. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. जिंदगी एक किराए का घर है. आणि कुणी कुणाचं नाही लक्षात घ्या. नवरा नाही, बायको नाही, हे फक्त ह्या जन्मापुरते आलेले आहेत. हो, जब तलक ये सासे है, जब तलक ये सासे है, तब तलक ये रिश्ता है. सांस छूट जाएगी तो रिश्ता टूट जाएगा. एकदा का श्वास आला, हा माझा काका, हा माझा मामी, ही माझा काका, ही माझी चाची, आला ना, आणि गेल्या 10व्या दिवसानंतर तुमचं नाव ह्या पृथ्वीतलावर कुणी घेत नाही. म्हणून संत सांगतात, मरण्याआधी सावध व्हा आणि आपले हित साधून घ्या. आता वेळ लावू नका. आता आपण सांगतीये, उद्या काय होईल त्याचं सांगता येत नाही. म्हणून ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. कुणीही या ठिकाणून मोक्ष प्राप्ती, लक्षात घ्या, मोक्ष प्राप्ती कशाला म्हणतात ते सांगून जाईल आज तुम्हाला. संत प्रचिती, लक्षात घ्या, संत प्रचिती, आत्मप्रचिती. आत्मा कुठे? हे दोन संगम झाले, बरोबर. आणि हे दोन संगम तुम्हाला हे करण्यासाठी बरोबर आहेत की नाही ते पाहण्यासाठी ग्रंथ प्रचिती, बरोबर. जिथे हा त्रिवेणी संगम पूर्ण होतो तिथे मोक्ष प्राप्ती होते, बरोबर. काय सांगितलं? संत प्रचिती, आत्मप्रचिती आणि ग्रंथ प्रचिती. हे त्रिवेणी संगम जिथे पूर्ण होतो त्याला म्हणतात. मग तुम्ही मला सांगा, ग्रंथ श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला. संत श्रेष्ठ का? कारण संतांच्या हृदयातून ते निर्माण झालेले आहे. देवा वेदांनाही नाही कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. संपत आलाय. सांगायचंय भरपूर, टाइम कमी आहे, बरोबर. मोक्ष कशाला म्हणतात? माया आणि ब्रह्म यातील भ्रमनिरास म्हणजे मोक्ष. जन्म आणि मरणाच्या चक्रातून बाहेर पडणं म्हणजे मोक्ष. मग या जन्म आणि मरणाच्या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर कोण मदत करेल? हो, सद्गुरू. सद्गुरू मदत करणार तुम्हाला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी, बरोबर. आता या ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनींची उत्पत्ती केलेली आहे, परंतु तो मानवालाच फक्त हा अधिकार दिलेला आहे. सगळ्यांशी येते. आता लोक मला काय म्हणतात, तुमच्या नशिबात होतं, तुम्ही गुरुदीक्षा घेतली, तुम्हाला ते भेटलं.
नाही. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरोबर, प्रत्येकाला अधिकार आहे. मतदानाचा अधिकार किती लोकांना आहे? सर्वांना आहे. बरोबर, सर्वांनाच मतदानाचा अधिकार आहे. किती टक्के मतदान होतो? 50-60%, त्याच्या पुढे जात नाही. बरोबर, पण अधिकार सर्वांना आहे. हा, मग ते तुमच्या याच्यावर आहे, तो अधिकार घ्यायचा की नाही. बरोबर, लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये जन्मठेप झाली होती आणि 1914ला शेवटची तारीख होती. याची इंग्रज सरकारच्या न्यायामध्ये जो न्यायाधीश होते त्यांनी विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्यांनी सांगितलं, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणून हा अधिकार आम्हाला सुद्धा मिळवायचा आहे. लोक म्हणतात तुमच्या नशिबात होतं, तुम्हाला भेटलं, आम्हाला कसं भेटणार? सकाळशी येते आई अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, आणि नामानेच होणार. लक्षात घ्या, तुम्ही कितीही नाव हे करा. तुम्ही मला सांगा, आता नाव आणि नामातला थोडा फरक सांगेल आपण. मला तरी वाटतं इथं जेवढे जमे आहेत तेवढे शेतकऱ्याच्या घरचे आहेत. बरोबर ना? हा, आपण शेतामध्ये डॅंगळा लावतो की नाही? डॅंगळा किती लोकांना माहिती आहे? डॅंगळा सर्व, जसं म्हणजे कांद्याचं रोप उगवतो. बरोबर, तर त्याला काय रीत आहे? रीत. हा, ते रीत काय आहे? कांदा घ्यायचा, अर्धा कापायचा. बरोबर, अर्धा कापून वरचा भाग लावायचा का खालचा भाग लावायचा जमिनीत? वरचा, खालचा. का? कारण त्याला मुळं असतात. बरोबर, मग हा खालचा भाग म्हणजे नाम आणि वरचा भाग म्हणजे नाव. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाचा परमार्थ चालू आहे. बोला रामकृष्ण हरी. राम आणि कृष्ण हे नाव देहाला आहे का आत्म्याला आहे? देहाला आहे. बरोबर, संत कुणाला म्हणतात? आ, संतांची व्याख्या आज मी तुम्हाला सांगून जाईल. संत कुणाला म्हणायचं? जे या कुंभमेळ्यामध्ये आले होते त्यांना संत म्हणायचं. जे कीर्तनकाराची कपडे घालून उभे राहतात त्यांना संत म्हणायचं. जे काकडा करतात त्यांना संत म्हणायचं. जे हरिपाठ करतात त्यांना संत म्हणायचं. जे जटा वाढवतात 30-30 फूट त्यांना संत म्हणायचं. जे भगवी कपडे घालून त्यांना संत म्हणायचं नाही. गणित चुकलं. लक्षात घ्या, संत कुणाला म्हणायचं? संत ही पदवी ज्ञानाला आहे. कशाला आहे? संत ही पदवी ज्ञानाला आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्लंबर, इलेक्ट्रिशियन हे कशाला आहे? माणसाला का ज्ञानाला आहे? ज्ञानाला आहे. पण ते ज्ञान कोणतं? अनादी कालापासून, जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून गुरु शिष्य परंपरेनुसार जे चालत आलेलं आहे, ते ज्या व्यक्तीकडे आहे त्याला म्हणायचं संत. त्याला गुरु शिष्य परंपरा आहे. ज्यावेळेस हंसरूपी ब्रह्म उपदेशी श्रीहरी, बरोबर, ज्यावेळेस ब्रह्म या पृथ्वी तलावर आला आणि हा ब्रह्म पृथ्वी तलावर आल्यानंतर त्याला माहित नव्हतं मला काय करायचं. ते भगवंताच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी हंसाचं रूप घेतलं. हंस म्हणजे संत. लक्षात घ्या, जे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतं त्याला म्हणायचं हंस. तसे संत असतात. हे ब्रह्मांडामध्ये माया आणि ब्रह्म वेगळं करतात आणि ती ताकद इतर कोणातही नाही, देवातही नाहीये. बरोबर, ज्यावेळेस नामदेव महाराजांचा परमार्थ 80 वर्ष झाला. लक्षात घ्या, नामदेव महाराज हे त्यांच्या घरी देव दूध पित होते, जेवत होते त्यांच्या हाताने. बरोबर ना? हा, पण काय झालं, ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये तेरे डोकी इथे संत गोरा कुंभारांच्या घरी ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी संत संमेलन भरवलं, त्यासाठी सर्व लोकांना, सर्व संतांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि सर्व संत तिथे आले तेरे डोकीला. आणि ज्यावेळेस नामदेव महाराजही आले त्यांनी 3 भावंडांच्या पाया पडले, परंतु मुक्ताईच्या पाया नाही पडले. तर मुक्ताई एकच शब्द बोलली, कोरा राहिला. काय बोलली? कोरा राहिला. ते ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं. नामदेव महाराजांना राग आला, एवढी 7 वर्षाची पोरगी मला म्हटली कोरा राहिला. असे कोरे मी तुम्हाला खूप दाखवेल महाराष्ट्रामध्ये. म्हणून सांगतोय दृष्टांत. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. हो,
लक्षात घ्या काय सांगितलं. तिथे आले, मग त्यांचं सर्व नियोजन झालं, दिंडी कशी काढायची, बरोबर. ते सर्व संत संमेलन झाल्यानंतर चहा पाण्याची वेळ झाली, आणि चहा पाण्याची वेळ झाल्यानंतर ते म्हणले आता आपण असं करू, चहा होतपर्यंत आपण पाहूया कोणाचं मडकं कच्चं आणि कोणाचं पक्क आहे. म्हटले आता कोण पाहणार. म्हणले अध्यक्ष. अध्यक्ष कोण. संत गोरा कुंभार. म्हटलं कोणाचं थापटायचं. म्हटलं करा इथून सुरुवात. ज्ञानेश्वर महाराजांचं थापटलं, म्हणलं पक्क आहे. निवृत्तीनाथांचं थापटलं, म्हणलं पक्क आहे. यांचं जनाबाई पण होत्या, त्यांचं थापटलं, पक्क आहे, बरोबर. सर्वांची पक्की होती. पण ज्या वेळेस नामदेव महाराजांचं थापटलं, म्हणले हे कच्चं आहे. काय बोलले. हे कच्चं आहे. राग आला, लाल भडक झाले, तिथून उठले आणि डायरेक्ट गेले पंढरपूरला. भगवंतानी ओळखलं. नामाचा चेहरा आजपर्यंत असा कदा गोरा मोरा झालेला नव्हता. भगवंताला सांगितलं, भगवंता मला माझं मडकं पक्क करून दे. काय सांगितलं नामदेव महाराजांनी. भगवंता माझं मडकं पक्क करून द्या. त्या संतांचं मडकं पक्क आहे आणि माझं कच्च आहे सांगितलं. देवानी हात जोडले. लक्षात घ्या, देवानी हात जोडले. म्हणले की हा अधिकार मला नाहीये. मोक्ष प्राप्ती आणि भगवंत प्राप्तीचा अधिकार हा देवाला नाहीये, हा संतांना दिलेला आहे. मोक्ष प्राप्तीचा अधिकार हा संतांना दिलेला आहे. त्याच्यामुळे देवही तुम्हाला कामाला येणार नाही. संत कळाले तरच देव कळेल. आपल्याला शरण जायचंय कुणाला. संतांना. देवाला नाही. मग तुम्हाला देव भेटेल. पण कुणाच्या ओळखीने. याच्या मग नामदेव महाराज तिथून निघाले. म्हटले आता देवा काय करायचं. म्हणजे आळंदीला जा. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे जा. ज्ञानेश्वर महाराजांना येऊन आता तुम्ही मला सांगा, तेरे डोकी ते पंढरपूर पायी यात्रा. पंढरपूर ते आळंदी. ज्ञानेश्वर महाराजांना माहित होतं याचा अहंकार इथे जाणार नाही. त्यांनी सांगितलं तू आवडा नागनाथला जा. तिथं विसोबा खेचर नावाचे ग्रस्त आहे. आता विसोबा खेचर नावाचे ग्रस्त कोण हो. ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना मांडे भाजून नाही दिले, मडके तोडून टाकले, तो विसोबा खेचर. तो आवडा नागनाथला गेला. आता वय झालं म्हणून आणि तिथे पाठवलं. आणि नामदेव महाराज आळंदीवरून तिथे गेले. टोटल जर प्रवास पाहिला तर 1300 किलोमीटर आहे. एका सद्गुरूसाठी किती फिरले. वय होतं 40. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी विचारलं इथं विसोबा खेचर कोण आहे. तर ते म्हणले एक म्हातारा ग्रस्त आहे, एक वयस्कर माणूस आहे. ह्या इथे भरपूर मंदिर आहे, तिथे कुठेतरी तो बसला असेल. पण नामदेव महाराज गेले, सर्वात मोठ्या मंदिरामध्ये पाहिले. हे महाशय त्या पिंडीवर पाय देऊन बसले होते. पिंडीवर पाय ठेवून बसले होते विसोबा खेचर. आणि म्हटलं ए वेड्या माणसा, तुला अक्कल बिक्कल आहे की नाही. काय बोलले. अरे तुला अक्कल बिक्कल आहे की नाही. शंकराच्या पिंडीवर पाय ठेवलाय. असा एक डोळा उघडला. म्हणले काय करू, शक्तीच राहिली नाही. तुझ्यामध्ये ताकद आहे, तू तरी तेवढं कर. आणि म्हणून पायी धरले. दुसऱ्या ठिकाणी ठेवले, तिथं पिंड झाली. 9 ठिकाणी ठेवले तरी पिंड झाल्या. त्याला माहित झालं ही साधी हस्ती नाहीये. शरण गेले. जो मज होय आनंद शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण. आणि म्हणून शरण आले आणि तिथून त्यांचा उद्धार झाला. बघा, ज्याच्याबरोबर देव राहतो खातो त्याला सुद्धा ते प्राप्त होत नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. पहिला नमस्कार कुणाशी करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे. त्यांच्या कृपादाने नवनाथ पाये. आणि ते झाल्यानंतर मग तिथून पुढे खरा परमार्थ चालू झाला. आणि ज्यावेळेस संजीवनी समाधी झाली माऊलींची, तर त्यांनी या धर्माची पताका कुणाच्या खांद्यावर दिली. नामदेव महाराजांच्या खांद्यावर. मी नेवाशाला माझ्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो. म्हटलं माझ्याही पाण्यामध्ये एक नामदेव महाराज आहेत. त्यांनी हा परमार्थ कुठून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आणला. गुजरातमधून याच्यामध्ये राजस्थानमध्ये नेला, मध्य प्रदेशात नेला. आणि नावही सांगितलं भरत बापूंचं. लगेच 3ऱ्या दिवशी मला फोन सुरतवरून. म्हणले तुम्ही तर त्यांना नामदेव महाराज म्हटले, मग आम्ही कोण. आम्ही तर आदिवासी भागात खूप कार्य करतो. म्हटलं मी 15 वर्ष होतं, तुमचं तर नावही नाही ऐकलं. कार्य करून दाखवावं लागतं, एवढं सोपं नाहीये ते. हो,
नामदेव महाराजांनी नंतर 40 वर्ष ते कार्य केलं, पूर्ण पंजाब पर्यंत मदल गाठली आणि हा धर्माचा झेंडा अटकेपार नेला. आणि त्याच्यानंतर विसोबा खेचर काय झालं, त्यांचा देहांत झाला, तरी अर्धवटच राहिलं होतं. अनुग्रह झाला होता. अनुग्रह म्हणजे या पृथ्वीतलावरचा दुसरा जन्म. आणि मग गोरा कुंभारांकडे गेले आणि तिथे त्यांनी तो परमार्थ हे करून दिला. करोनी प्रबोध संत पार उतरती. आणि असा तो परमार्थ पूर्ण झाल्यानंतर मग हे झाला. माझं आळंदीमध्ये कीर्तन होतं समाधी संजीवन सोहळ्याचं ह्या वर्षी. त्यावेळेस मी आळंदीला गेलो होतो कीर्तनाला. 2.5 किलोमीटर जायला 1 तास लागला. आता तुम्ही मला सांगा, 2.5 किलोमीटर जायला जास्तीत जास्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागतील, 1 तास लागला. एवढी गर्दी तीर्थक्षेत्रावर, एवढी गर्दी का तिथे चालायला सुद्धा जागा नाही. मग आपण तिथे जाऊन आणखीन गर्दी करायची का? पहिला देव समजून घ्या. जाणतेने गुरु भजिजे. आणि जर जाणलं नाही ना तर परमार्थ होणार नाही. किती करावं परमार्थ, 1000 ग्रंथ वाचा, 1000 दिंड्या काढा, काही होणार नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मीही परमार्थ केला, पण जाणून केला बर का. हो, मी 6वी मध्ये असताना तुमच्यासारखाच असा बसलो होतो. मी तर अनुभव सांगायला आलोय. मी असा बसलो होतो, एका कीर्तनकाराच्या तोंडून मी ऐकलं होतं, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे जे पिंडामध्ये ते ब्रह्मांडामध्ये, आणि जे ब्रह्मांडामध्ये ते या पिंडामध्ये. म्हटलं असं कसं काय असू शकेल? 6वीला होतो. म्हटलं असं कसं काय असू शकेल? आणि त्याचं उत्तर मला मिळालं. मी ह्या जगाचं सत्य काय हे शोधत होतो, आणि ते जगाचं सत्य मला माझ्या सद्गुरू गुरुवर्य ऋषाली ताईंनी दाखवलं. 23 ऑगस्ट 2019ला या जगाचं सत्य काय आहे. आणि जसं ग्रंथांमध्ये लिहिलंय तशीच प्रचिती आली. काय कळे उपजला अंतराय, म्हणून काय त्वरा झाली, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. आणि त्या दिवसापासून जो आलाय तो आता बाहेर जायचं नाव घेत नाही. लक्षात ठेवा, भगवंताचं नाम हे सोन्याचं वाघिणीचं दूध आहे. काय सांगितलं? हे नाम, भगवंताचं नाम एकच आहे, आणि ते वाघिणीचं दूध आहे. ते कुठेही ग्रंथांमध्ये लिहिलेलं नाहीये. ते फक्त कुठे, मग देव जर शोधायचा असेल तर तुम्हाला सद्गुरूंशिवाय मार्ग नाही, तो कुठेही सापडणार नाही. या हृदयाचे त्या हृदयी घातल्याशिवाय देव कळणार नाही. कानी फुकला वारा, देवभाव गेला सारा. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, सर्व माया तोडी, इंद्रियास निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. अहो षडगुणी विकार काढायचे, ज्याच्यामध्ये आम्ही अडकलोय. विषारी साप त्या चंदनाच्या झाडाला विळखा घालून बसलाय, ते आम्हाला काढायचंय. आणि त्याला तेच नाव पाहिजे. आणि हे नाव सुद्धा ना दादा हो, कलियुगाच्या सुरुवातीला हे लोप पावलं होतं. आणि हे लोप पावल्यानंतर संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, आणि शोधून काढले ते श्री हरीचे नाम, जे पातका करी भस्म. पातक भस्म होत. ज्ञानदेव म्हणे अनंत पाप राशी, अनंत पाप राशी, ज्ञानदेव म्हणे अनंत पाप राशी, ज्ञानदेव म्हणे अनंत पाप राशी. जातील लया शिक्षण मात्र, जातील लया शिक्षण मात्र. क्षणाचं काम आहे हो देवाची. याद्वारी उभा क्षण सांगितलंय, क्षण सांगितलंय. आज मी इथे उभं राहून कीर्तन करतोय की नाही? बरोबर. कुठेही मठात नाही, आश्रमात नाही, कुठेच गेलो नाही आम्ही. रिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. आणि जेवढे आतापर्यंत संत होऊन गेले या पृथ्वी तलावर, मग सावतामाळी असू, गोरा कुंभार असू, तुकाराम महाराजांना 2 बायका 5 मुलं होती, शांतब्रह्म एकनाथ महाराज, सर्वांनी घरात राहून परमार्थ केला, प्रपंचात राहून परमार्थ केला. आणि आज परमार्थ कुठं चाललाय? मठात चाललाय, आश्रमात चाललाय. 20-20 वर्ष घाशी त्यात.
तरी पण त्यांना ते प्राप्त होत नाही, कारण प्रामाणिकपणा राहिला नाही. ज्याने घर सोडला समजायचं त्याचा परमार्थ संपला. घर सोडला परमार्थ संपला. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो कीर्तनाला, ही जी मंडळी उभी आहे ना, ही मंडळी ही सर्व भाड्याने असतात. 1,00,000 रुपये. आता माझा कार्यक्रम झाला आमचा कुठे, सातारला. 1,00,000 रुपये 40 पोरं. युट्यूबला आहे कीर्तन. सर्व भाड्यानी झाले, सर्वच भाड्यानी झाले. म्हणजे स्पीकर सिस्टीम भाड्यानी, बाबा तर लय मोठा भाड्यानी, बाबा भाड्यानी, हे मृदुंगचारी आहेत ते भाड्यानी, पीटी वाले भाड्यानी. लक्षात घ्या, हा परमार्थ मी दुसऱ्या संप्रदायाचा सांगतोय. आपल्या परमार्थात तसं नाही. मांडव टाकला का चालू. हो, इथं पैशांची गरज लागत नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहे. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. कुणी इथं येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. किती आहेत तुमच्या गुजरातमध्ये? 7.5 करोड आहे लोकसंख्या. इकडे महाराष्ट्रात 12 करोड आहे. पण आम्ही इथे आलोय, हे काय 200-300 लोक आहेत. पुण्य घेऊन आलात. आणि असे किती कीर्तन ऐकले ना, काही होणार नाही. सर्व आजकाल तर खरं सर्व टाइमपास चाललाय. हो, पार गायन म्हणजे गायन. पवाडे काय, अहो पवाडे गाण्यासाठी तुम्हाला दुसरे प्लॅटफॉर्म आहेत ना. गवळणी म्हणण्यासाठी तुम्हाला दुसरे प्लॅटफॉर्म आहेत ना. तत्वज्ञान नाही सांगणार, फक्त गायन चालू आहे. आणि चांगले चांगले बाबा आम्ही पाहून आलोय. कुठेही ते तत्व नाहीये जे मी बघा. लोक आहेत ना, कीर्तनात सुद्धा नाव घ्यायला लाजतात. काय तुम्हाला मग त्यांचे पण मनामध्ये काय होतं, प्रामाणिकपणा नाही. प्रामाणिकपणा जर नसेल तर मग तो फक्त पैसेच कमवायला येतो. असा परमार्थ होत नाही. प्रामाणिकपणा पाहिजे. हो, हे जे भांड आहे ना, हे सोन्याचं पाहिजे. कुठेही ते टिकत नाही. जे नाम आहे ते वाघिणीचं दूध आहे. आणि ते वाघिणीचं दूध ज्याच्यामध्ये जाईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हो, आणि जर दुसऱ्या भांड्यात जर ठेवलं ना तर काय होतं, त्याला भोकं पाडतात. माहिती आहे ना, भोकं पाडतात. म्हणून आपल्याला हे कीर्तन ऐकल्यानंतर अशी किती कीर्तनं होतील, इथून पुढे चालू राहील. पण कुठेतरी आपल्याला आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे, आपली सोडवणूक करून घ्यायची. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हा घ्या. धन्यवाद. बाळासाहेबांनी आपल्या पूर्ण दिवसाचा प्रवास करून तुमच्या आपल्यासाठी अनमोल असा वेळ काढला आणि परंपरागत आलेल्या ज्ञानाचा वसा ज्यांच्याकडे ज्या पद्धतीने आला तीच पद्धत या ठिकाणी सांगितली. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. भीडभाड ठेवली तर मात्र परमार्थ होणार नाही, आणि भीडभाड जर नाही ठेवली तर परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. असो, आज जास्त टाइम घेतला गेला. 5 मिनिटं बसा, कोणीच उठू नका. माया होऊन बसून घ्या. 2 मिनिटात होईल, जास्त वेळ घेणार नाही. आज आपल्या पुण्यक्षेत्रामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26वे आणि 26व्या वर्षाची 4थ्या क्रमांकाची सेवा एकदम अंग झाडून मात्र साहेबांनी केली. साहेबांचे खूप खूप धन्यवाद. असंच अविरत कार्य त्यांच्याकडून होत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या धर्म कार्याला आज ज्या ज्या महात्म्यांनी दान स्वरूपाने
धनदान दिलेलं आहे. त्यांची नावे वाचून दाखवतो. श्रीमान वासुदेव रामभाऊ पाटील, लक्ष्मीनगर, या महात्म्यांकडून 11,111 रुपये दान आलेलं आहे. श्रीमान छोटूबाई सुखदेव पाटील, रामकबीर सोसायटी, यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान समाधान अभिमन पाटील, लक्ष्मीनगर, यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान ज्ञानेश्वर संतोष पाटील यांच्याकडून 521 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान नंदकिशोर गंभीर पाटील यांच्याकडून 2,500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान मुरलीधर संतोष पाटील यांच्याकडून 4,500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान रामचंद्र काशीनाथ राजपूत यांच्याकडून 250 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान किशन खुशाल डोंगरे यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. विठ्ठल हरसिंग पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान एकनाथ शिवाजी पाटील यांच्याकडून 1,501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान बापू महाजन यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान दिलीप छत्रसिंग राजपूत यांच्याकडून 1,101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान भास्कर रामदास पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. फिरके ताई साहेब यांच्याकडून 2,100 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान जयपाल गोविंद सिंग राजपूत यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. बाबूलाल शामराव मिस्त्री या महात्म्यांकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संजय गणसिंग पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संदीप प्रकाश पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान भरत जगन्नाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं दान आलेलं आहे. सगळ्या दानदात्यांसाठी मोठ्या आनंदाने टाळ्या वाजवा. अशीच दानाची मात्र वर्षा या ठिकाणी होत राहो. हे धर्म कार्य अविरत चालत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. उद्या सकाळी ठीक 5 ते 6 काकडा होईल. परत सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ होईल आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्त पारायण सौभाग्यवती रेखाताईजी महाराज धुळेकर यांचं जाहीर दणदणीत असं कीर्तन होईल. उद्या पण आपण आवर्जून काकड्याला या, हरिपाठाला या आणि रात्री हरिकीर्तनाला या अशी विनीत प्रार्थना करतो आणि सेवा समापन झाली अशी जाहिरात करतो. सगळ्यांसाठी चहा राहील. चहा घेतल्यानंतर सगळ्यांनी जायचं. जय विठ्ठल जय या ठिकाणी आजचे जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांनी बाळासाहेबांच्या हाते आपला मान स्वीकृत करायचा आहे. त्या अन्नदात्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकृत करायचा आहे. चला, दीपक बाबा आणि शांताराम पाटील यांनी आपला मान घ्यावा. श्रीफळ द्या भाऊ. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जय विठ्ठल जय हरी महाराज तुम्ही